नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। खरंच नशीब आहे तुमचं म्हणा माझं म्हणा सर्वांचं खरंच खूप नशीब आहे। कारण परीक्षा 30 तारखेला होती ती 21 तारखेला गेली। जर परीक्षा 30 तारखेला असली असती तर तुमचं कसं झालं असतं? कारण का की आणखीन सुद्धा तुम्ही खूप गोंधळलेले आहात। असे काही प्रश्न येत आहेत ना, खूप एकदम साधे प्रश्न येत आहेत। त्या साध्या प्रश्नावर तुम्ही इतके गोंधळून गेलेले आहात। एवढ्या साध्या प्रश्नावर जर तुम्ही गोंधळून गेले असाल तर मग तुम्ही टीईटी पास कसं करणार? आता सर्वात कॉमन प्रश्न येत आहेत। तेच प्रश्न तुमच्या मनात इतके रंगाळत आहेत ना की मी पेपर 1 देत आहे। पेपर 1 हा 1ली ते 5वी साठी असतो आणि त्याचा अभ्यासक्रम हा फक्त 1ली ते 5वी आहे। काहींच्या मनामध्ये असा भ्रम तयार झालेला आहे की पेपर 1 म्हणजे जो 1ली ते 5वी साठी असतो तो फक्त 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो आणि पेपर 2 जो की 6वी ते 8वी असतो तो फक्त 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो। असा प्रत्येकाच्या मनामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे। आणि यासाठी ते दाखला काय देतात की जेव्हा परीक्षेचे वेळापत्रक आलं होतं, जेव्हा फॉर्म निघाले होते की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की पेपर 1 हा 1ली ते 5वी साठी असतो आणि त्याच्यामध्ये अभ्यासक्रम हा 1ली ते 5वी साठी असतो। पेपर 2 हा 6वी ते 8वी साठी असतो आणि त्याच्यामध्ये अभ्यासक्रम हा 6वी ते 8वी साठी इथपर्यंत विचारला जाईल। पण त्याच्या खालचं तुम्ही कधी वाचलात का नाही? पेपर 1 हा 1ली ते 5वी साठी असला तरी त्याची काठिण्य पातळी ही वाढवण्यात येईल। पेपर 2 हा 6वी ते 8वी साठी असला तरी त्याची काठिण्य पातळी वाढवण्यात येईल। हे तुम्ही वाचलात का नाही? मी पेपर 1 देत आहे त्यासाठी 1ली ते 5वीचा अभ्यासक्रम पुरेसा आहे, जास्तीत जास्त 6वी पर्यंतचा हे आपण स्वतः ठरवत आहेत। अरे तसं नाही, पेपर 1 साठी 8वी पर्यंतचे प्रश्न विचारले जातात, पेपर 2 साठी हे 10वी पर्यंतचे प्रश्न विचारले जातात, कधी 12वी पर्यंतचे सुद्धा प्रश्न विचारले जातात, पण ते 2 ते 3 मार्क्स साठी असतात। पण पेपर 1 साठी हे 8वी पर्यंतचे प्रश्न हमखास विचारले जातात, पेपर 2 साठी हे 10वी पर्यंतचे प्रश्न विचारले जातात। आणि सर्वप्रथम अगोदर सिलेबस काय आहे ते महत्त्वाचं आहे। सिलेबस जाणून घ्या। आपले कॉमन प्रश्न इथेच जातात, त्याच्यातच तुम्ही गोंधळून चालत। पेपर 1 साठी सिलेबस काय आहे, प्रश्न कुठले येतात आणि त्याचा पॅटर्न काय आहे, विषय कुठले आहेत? पेपर 1 साठी विषय कुठला आहे? मराठी आहे, इंग्लिश आहे, गणित आहे, मानसशास्त्र आहे आणि त्यामध्ये परिसर अभ्यास याच्यामध्ये काय आहे? इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, विज्ञान आहे। आणि हे सर्व 8वी पर्यंत विचारलं जातं, ना की फक्त 6वी पर्यंत, ना की 5वी पर्यंत, हे 8वी पर्यंत विचारलं जातं। आणि आता पेपर 2 साठी काय आहे? ज्यांनी गणित आणि विज्ञान घेतलंय त्यांच्यासाठी मराठी, इंग्लिश, मानसशास्त्र हे कॉमन आहे, त्यानंतर गणित आणि विज्ञान येतं। पण गणित आणि विज्ञान मध्ये जे पेपर 2 घेतले त्यांचं 10वी पर्यंत गणित पक्क पाहिजे, म्हणजे 10वी पर्यंतचं गणित आणि 10वी पर्यंतचं विज्ञान विचारलं जातं। त्यातल्या त्यात गणितामध्ये जास्तीत जास्त भर हा 8वीच्या स्कॉलरशिपवर दिलेला असतो। आणि ज्यांचा पेपर 2 आहे जे की सोशल स्टडी, सोशल सायन्स घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र हे कॉमन आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आहे इतिहास आणि भूगोल व नागरिकशास्त्र, हे सुद्धा 4थी पासून ते 10वी पर्यंत विचारलं जातं। प्रत्येक त्याला 2-2, 3-3 मार्काचं विंटेज असं असतं। आणि कुठल्याही विषयाच्या जरी नोट्स टाकल्या तर एक सर्रास कॉमन प्रश्न येतो की हा पेपर 1 साठी आहे का पेपर 2 साठी आहे? मला सांगा मानसशास्त्राचा सिलेबस काय आहे? मानसशास्त्र पेपर 1 ला सुद्धा आणि पेपर 2 ला सुद्धा आहे। आणि फडके प्रकाशनचं हे एकमेव पुस्तक आहे की पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉमन आहे, ह्याच्या बाहेरचं काही येत नाही। पेपर 2 ला थोडंसं मानसशास्त्राचं वेगळं येतं। वेगळं येऊन काय येतं की विशेष गरजा असणारे बालक, व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास, बालकाचा व्यक्तिमत्व विकास, स्वची जाणीव आणि काही मूल्यमापनाचे प्रश्न येतात। एवढा फक्त सिलेबस थोडा वेगळा, तेही फक्त 2 ते 3 मार्काला, बाकी सर्व सिलेबस तोच आहे। जेव्हा केव्हा मी मानसशास्त्राच्या नोट्स टाकल्या, जेव्हा केव्हा मानसशास्त्राचा व्हिडिओ टाकला, चॅप्टर वाईज टाकले, त्याच्या खाली सर्रास पहिला कॉमन प्रश्न येतो की हे पेपर 1 साठी आहे की पेपर 2 साठी आहे? तुम्ही डोक्यातून काढून टाका जेवढ्या काही नोट्स टाकलेल्या आहेत सुरुवातीपासून आतापर्यंत, ह्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी लागू आहे। पेपर 1 आणि पेपर 2 चा सिलेबस कॉमन आहे। तुम्ही डबक्यातून बाहेर या, आणखीन तुम्ही डबक्यातच आहात, डबक्याच्या बाहेर या। तुम्ही तुमच्या अभ्यासाची व्याप्ती वाढवा, अभ्यासाची मर्यादा वाढवा, ना की अभ्यास मर्यादित ठेवा। तुम्ही कसं करत आहात? पेपर 1 1ली ते 5वी साठी आहे म्हणून तुम्ही फक्त 1ली ते 5वी साठी अभ्यास करतात। अरे मग ती सोशल स्टडीजच्या जे कालपासून आपण क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एकच प्रश्न येतोय
की हे पेपर 1 साठी आहे किंवा पेपर 2 साठी आहे. आता परिसर अभ्यास 1ली ते 5वीचा जो पेपर आहे त्यासाठी आहे, पण त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, नागरिकशास्त्र आहे. पण हे सोशल स्टडीज मध्ये येत नाही का? ते सुद्धा सोशल स्टडीज मध्येच येतं ना. मग असे एवढे साधे साधे प्रश्न पडू देऊ नका. आपला अभ्यासक्रम हा 10वी पर्यंत करायचा. तुम्ही पेपर 1 सुद्धा देत असाल तर तुम्ही तुमचा अभ्यासक्रम 10वी पर्यंत राहू द्या. काय बिघडणार आहे का? थोडा जास्त अभ्यास केला तर काय बिघडणार आहे का? त्या अभ्यासाचा कधी उपयोग होणार नाही का? होणारच आहे ना. कुठल्या ना कुठल्या परीक्षेला तर होणारच आहे. आणि आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही इतकी अवघड असते की कुठलेही प्रश्न विचारतात त्यांनी त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलेला आहे. काठिण्य पातळी कुठपर्यंत सुद्धा असू शकते. 1ली ते 5वीचा पेपर आहे, पेपर 1 आहे, त्याच्यामध्ये 8वी 9वीचे सुद्धा प्रश्न विचारू शकतात त्यांनी. मग असं तुम्ही गृहीत धरू नका की 1ली ते 5वीचा पेपर आहे तर 5वी किंवा 6वी पर्यंत येईल. तसं नाही. 8वी पर्यंत सुद्धा येतं, 10वी पर्यंत सुद्धा येतं, पण जास्तीत जास्त 8वी पर्यंत येतं. आणि आता सध्या जे काही आपण नोट्स टाकत आहोत, जे काही क्वेश्चन टाकत आहे ते वाचा. ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याच्यामधलं सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतं ना. सोशल स्टडीज म्हणजे काय फक्त पेपर 2 साठी लागू होत नाही. पेपर 1 मध्ये सुद्धा इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, विज्ञान आहे, त्याच्यामध्ये सुद्धा येणार आहे. परिसर अभ्यास मध्ये सुद्धा उपयोगाला येणार आहे. आणि तुम्ही जे काही इतर परीक्षा देणार आहात त्याच्यामध्ये सुद्धा उपयोगाला आहे. आणि जे बेस आहे आपला, हा बेस आहे, हा बेस कंप्लीट केल्याशिवाय आपल्याला पुढलं नॉलेज भेटणार नाही. या बेस साठी जर तुम्ही मागं पुढे बघत असाल, बेस साठी एवढाच अभ्यास करायचा का तेवढाच अभ्यास? अरे अभ्यासाची मर्यादा वाढवायला पाहिजे. अभ्यास मर्यादित न करता अभ्यासाची मर्यादा वाढवलीच पाहिजे. आणि आणखीन परत एकदा सांगतो की आपण जेवढं काही सुरुवातीपासून जे आतापर्यंत टाकलेलं आहे ते दोन्ही पेपर साठी लागू आहे. दोन्ही पेपरचा सिलेबस, दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम कॉमन आहे. याच्यामध्ये वेगळं काही नाही. प्रत्येकाला सांगावं लागणार नाही की हे पेपर 1 साठी का पेपर 2 साठी. जे पेपर 1 साठी देत आहे ते पेपर 1 चा सर्व अभ्यासक्रम पेपर 2 मध्ये तेच आहे, पेपर 1 मध्ये सुद्धा तेच आहे. फक्त थोडीशी काठिण्य पातळी वाढत जाणार आहे. तुम्ही सर्व अभ्यास करायलाच पाहिजे. 10वी पर्यंतचा अभ्यास करायलाच पाहिजे. आणि सोशल स्टडीजच्या बाबतीत मी एकाला एक सहज प्रश्न विचारला होता की उंटासारखा दिसणारा प्राणी कुठला? तर तिकडून सरळ उत्तर आले की असले प्रश्न विचारले जात नाहीत परीक्षेमध्ये. मग कसले प्रश्न विचारले जातात? प्रश्न हे असेच विचारले जातात सोशल स्टडीजच्या बाबतीत. एका लाईनीमध्ये उत्तर असतात, एका वाक्यामध्ये जे उत्तर असतात तसलेच विचारले जातात, जे की आपल्या प्राथमिकच्या पुस्तकातले तेही जुने. कालच्या तुम्ही नोट्स पाहिले असतील, कालचे जे 100 प्रश्न दिले होते त्याच्यामधून तुम्हाला जाणवलं असेल त्याच्यामध्ये असे प्राणी होते: उंटासारखा दिसणारा, सिंहासारखा दिसणारा, हरणासारखा दिसणारा, झिंग्यासारखा, क्रील, असे बरेच आहेत. आणखीन आपल्याला ऑस्ट्रेलिया बघायचे आहे, अंटार्क्टिक खंड बघायचे, असे भरपूर आहेत, भरपूर नॉलेज आहे. आपल्या टीईटीचा अभ्यासक्रम खूप आहे. तो अभ्यासक्रम पूर्ण करायला खूप दिवस लागतात. मी सर्व जर तुम्हाला एक साथ दाखवलं तर तुम्ही डोक्याला हात लावून बसाल. जेवढं देत आहे तेवढं करा. आणि आता जे काही 100 क्वेश्चन देत आहेत ते पेपर 1 लाही लागू होतात, पेपर 2 लाही लागू होतात. जेवढ्या काही आतापर्यंत आपण नोट्स दिलेल्या आहेत त्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी संपूर्ण साठी लागू आहेत. तुम्ही पेपर 1 ची मर्यादा कमी करत आहात. पेपर 1 1ली ते 5वी म्हणून फक्त 6वी पर्यंत अभ्यास करता. पेपर 2 हा 6वी ते 8वीचा म्हणून 8वी पर्यंत अभ्यास करता. एवढाच अभ्यास करण्यामुळे आपल्या शिक्षक पात्रतेचा रिझल्ट हा 1 ते 2% लागतो. अभ्यासाची मर्यादा वाढवायला पाहिजे, व्याप्ती वाढवायला पाहिजे, डबक्यातून बाहेर यायला पाहिजे. बाहेर भरपूर नॉलेज आहे. आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही एकमेव अशी परिपूर्ण परीक्षा की या परीक्षेमधून तुमचा संपूर्ण जगाचा अभ्यास होऊन जातो. सोशल स्टडीजच्या बाबतीत पाहायला गेलं तर महाराष्ट्र आहे, भारत आहे, आशिया आहे, पुन्हा 7 खंडांचा अभ्यास होऊन जातो, संपूर्ण जगाचा अभ्यास होऊन जातो. एवढा अभ्यास आहे आणि तेही छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये आहे. बस एवढंच आहे तरी सुद्धा तुम्हाला ते नको वाटते. ह्या नको वाटण्यामुळेच आपल्या अभ्यासाची गती कमी होते, आपल्या अभ्यासाची व्याप्ती कमी होते, त्यामुळेच आपला रिझल्ट कमी लागतो. आणि जेवढं काय भेटते तेवढं घ्या. अशा छोट्या छोट्या प्रश्नांमुळे तुम्ही गोंधळून जाऊ नका. आणि मला वाटलं नव्हतं की तुमचे असे वेळोवेळी कान टोचावे लागतील. खरंच तुमचे कान टोचणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं अवघड आहे. आणि आता तुम्ही तुमच्या डोक्यामधून भ्रम काढूनच टाका की जेवढ्या काही नोट्स टाकलेल्या आहेत पेपर 1 साठी का पेपर 2 साठी, जेवढ्या काही नोट्स टाकलेल्या आहेत, जेवढे काय आपण मानसशास्त्राचे चॅप्टर शिकवलेले आहेत ते पेपर 1 आणि पेपर 2 साठी सेमच आहेत. काही चेंज नाहीये. मला सांगा, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास करताना, मराठीचा अभ्यास करताना वेगळा असतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना वेगळा असतो का? नाही हो, ग्रामर तेच आहे, सगळं तेच असतं, बेस तोच असतो.
वेगळं असं काही नसतं, फक्त 2-3 चॅप्टर कमी जास्त असतात। आणि आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या बाबतीत तुम्ही बिलकुल हायगाई करू नका। फक्त एखादा सेक्शन म्हणजे एखादा 30 मार्काचे प्रश्न सोपे असू शकतात, पण बाकीचे सर्व अवघड असू शकतात। आपली शिक्षक पात्रता परीक्षा वाटायला सोपी वाटते, पण तेवढीच अवघड आहे। फक्त 30 मार्काचे प्रश्न सोपे दिले तर बाकीचे अवघड असतात। गणिताचे सोपे दिले, गणिताचे गेल्या वर्षीचे दिले, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्रामध्ये अवघड टाकतात, मराठीमध्ये अवघड टाकतात, इंग्लिश त्याच्यापेक्षा अवघड करतात। ते फक्त तुमचं नॉलेज किती आहे हे बघतात। तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेचं नाव नीट वाचलं का? काय आहे शिक्षक पात्रता परीक्षा? पात्रतेचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? लायकी। ते सरळ सरळ म्हणतात तुमची लायकी आहे का? मग आपण आपली लायकी दाखवून द्यायला पाहिजे। आपण जास्तीत जास्त अभ्यास करून पास व्हायला पाहिजे। काठिण्य पातळी खूप आहे, उगा मर्यादित अभ्यास करू नका, जास्तीत जास्त होईल तेवढा अभ्यास करा। पेपर 1 आहे म्हणून फक्त तुम्ही 5वी ते 6वी पर्यंत अभ्यास करू नका, 10वी पर्यंत अभ्यास करा। काही बिघडणार आहे का? तुमच्या नॉलेज मध्ये वाढच होणार आहे ना। जेवढी वाढ होईल तेवढंच चांगलं आहे, तेवढाच पेपर सोपा जाणार आहे। त्यामुळेच मी म्हणत होतो की खरंच तुमचं माझं सर्वांचं नशीब आहे की परीक्षा 30 तारखेला नाहीये, पुढल्या महिन्यात गेलेली आहे। आता 30 तारखेला असला असतं तर तुम्ही परीक्षेला कसं फेस केलं असतात, मला ह्याचाच विचार करून जास्त टेन्शन यायला लागले कालपासून। असं खूप काही सांगितलं, आता मला वाटतं की तुमच्या मनातील सर्व शंका प्रश्न काय असतील ते क्लिअर झाले असतील। जरी आणखीन काही राहिले असतील तर आज रात्री आपण लाईव्ह सेशन घेऊ, त्याच्यामध्ये या सर्वांनी काय प्रश्न असतील तर विचारा। तुमच्या मनातल्या शंका काय तुमच्या मनामध्ये रेंगाळत आहे ते सर्व क्लिअर करा, कारण जोपर्यंत तुमच्या मनातला गुंता क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास तुमच्या मेंदूमध्ये पोहोचणार नाहीये। तुम्ही अशाच प्रश्नामध्ये गुरफटून राहिलात आणि तुम्ही फक्त मनाच्या शांततेसाठी तेवढ्याच याच्यामध्ये लिमिटेड राहिलात तर मी सांगतोय टीईटी नापासून यापासून तुम्हाला कुणीच वाचवणार नाहीये। त्यासाठी अगोदर तुमच्या मनातला गुंता क्लिअर करा, तुमच्या मनामध्ये काय जे विचार चालू आहेत ते क्लिअर करा, तुमच्या मनाला शांत करा, त्यानंतरच तुम्ही टीईटीचा अभ्यास चालू करा। अगोदर मनातले प्रश्न सर्व निरसन करून टाका आणि आज रात्री लाईव्ह सेशन आहे त्याच्यामध्ये या तुमचे काय प्रश्न असतील सर्व क्लिअर करा, जेणेकरून तुमचं सर्व मन हलकं होईल, मग अभ्यासाला एकदम गती मिळेल। आणि कम्युनिटी टॅब चेक करत जावा, त्या कम्युनिटी टॅब मध्ये मी वेळोवेळी अपडेट देत राहतो की काय येणार आहे काय नाही, व्हिडिओ कधी येणार आहे, नोट्स कधी टाकणार आहे, हे सर्व सांगत जाईल। आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघत असाल, नवीन व्ह्यूअर असाल, जुने व्ह्यूअर असाल, तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर अगोदर प्लेलिस्ट चेक करा। प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला त्या विषयासंदर्भात संपूर्ण नॉलेज भेटून जातं। आता तुम्ही मानसशास्त्राचा व्हिडिओ बघत असाल तर मानसशास्त्राचा एक चॅप्टर बघितल्यानंतर प्लेलिस्ट बघत जावा, प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल। आणि अगोदर तुम्ही एक गोष्ट चेक करा की चॅनल सबस्क्राइब केले का नाही, जर सबस्क्राइब केलेलं असेल तर नोटिफिकेशन बेल ऑन केली आहे का नाही ते चेक करा, कारण भरपूर जणांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं आहे पण नोटिफिकेशन बेल ऑन केलेली नाहीये। जर तुम्ही नोटिफिकेशन बेल ऑन केली नसेल तर तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला त्याचे नोटिफिकेशन येणार नाही, जर नोटिफिकेशनच आली नाही तर तुम्हाला त्या नोट्स पोहोचणार नाहीत। त्यासाठी अगोदर चेक करा तुम्ही सबस्क्राइब केले का, त्याच्यानंतर जी घंटी वाजवली का ती चेक करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, तिथं ऑल सिलेक्ट करा। ऑल सिलेक्ट केला ना, कधीही व्हिडिओ आला तरी तुम्हाला ते पोहोचेल। मी कधीही व्हिडिओ टाकू शकतो दिवसातून, आता कालच बघितलं असेल, काल रात्री 11:30ला आपण व्हिडिओ टाकला होता। नोट्स खूप महत्वाचे आहेत, ह्या नोट्स भेटणार नाहीयेत, ज्या भेटत नाहीत ते देतोय मी तुम्हाला, तुमच्याकडे नाही ते देतोय, त्याचा लाभ घ्या, अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीने परीक्षेला फेस व्हा आणि उत्तम पद्धतीने परीक्षेत मार्क्स घ्या। आणि आज रात्री लाईव्ह सेशन आहे, त्या लाईव्ह सेशन मध्ये यायला विसरू नका। काही प्रश्न असतील ते हमखास विचारा, कुठलीही लाज बाळगू नका, जे काही असेल एकदम साधे प्रश्न असू द्या, कसलाही कॉमन प्रश्न असू द्या, विचारा, मन हलकं करा। आज संध्याकाळी आपण लाईव्ह सेशन जरी घेणार असेल तरी आज नोट्स येणारच आहेत, नोट्स थांबणार नाहीत, रोज 2 ते 3 व्हिडिओ मिळूनच जातील तुम्हाला।